चालत्या एसटी बस चालकांचे नियंत्रण सुटल्याने प्रवासी बाल बचावले. माहिती मिळताच प्रवाशांच्या मदतीला आमदार तोडसाम धावले. म्हणतात नादेव तारी त्याला कोण मारिया मनीचा. प्रत्यक्षात आज एसटी बसमधील प्रवाशाबद्दल घडलेल्या घटनेने प्रत्यय आला. सायंकाळी घाटंजीवरून आदिलाबाद करिता मुक्कामी जाणारी बस घाटंजी शहराच्या बाहेर निघताच घाटंजी येथील तहसील कार्यालयापासून बस चालविणाऱ्या चालकांचे नियंत्रण सुटल्याचे प्रवाशी व बस कंडक्टर यांच्या सतर्कतेने नुकती जवळ बस थांबवून बसमधील 30 ते 40 प्रवाशांचे जीव वाचले. प्रवाशांनी प्रथम घाटंजी येथील महेश ठाकरे यांना चालत्या बसमधून दूरध्वनीद्वारे बस चालकांचे नियंत्रण सुटल्याचे कळविले असता महेश ठाकरे घटनास्थळी पोहोचले आणि सदर घटनेची माहिती आर्णी केळापूर विधानसभेचे आमदार प्राध्यापक श्री राजूभाऊ तोडसाम यांना दिली असता आमदार तोडसाम यांनी आपला नियोजित कार्यक्रम सोडून मृत्यूच्या दारातून बचावलेल्या प्रवाशांना धीर देण्यासाठी कोणताही विलंब न करता धावून आले आणि माणुसकीचे दर्शन दिले. त्यावेळी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष मुज्जव पटेल यांनी ठाणेदार ठाकरे साहेब यांना कॉल केला तेव्हाच पेट्रोलिंगवर एपीआय राठोड साहेब, पीएसआय मिश्रा आणि पीएसआय मडावी यांना सोबत पाठवल. वेळीच पोलीस प्रशासन सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले. आर्णी विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार तोडसाम घटनास्थळी पोहोचताच घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झाली तर नाही ना याची खातराजमा केली आणि नियंत्रण सुटलेल्या वाहन चालकांचीही चौकशी केली असता वाहन चालक सुज्ञ अवस्थेत नसल्याने प्रवाशांना आपापल्या गावी जाण्याकरिता महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून दुसरी बस उपलब्ध करून दिली आणि आदिलाबाद करिता जाणारी बस घाटंजी बसस्थानक येथे जमा करण्यास सांगितले. एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार तोडसाम यांनी जनतेप्रती दाखविलेली तत्परता आणि माणुसकी ही उपस्थिती सर्व प्रवाशी आणि नागरिकांना भारावून गेली. आमदार आपल्या मदतीला धावून आले आणि दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवून आता तुम्ही सुखरूप आपापल्या घरी पोहोचणार असल्याचे आश्वासन देऊन घाबरलेल्या प्रवाशांना धीर दिला आणि गाडी सुटेपर्यंत आमदार घटनास्थळी हजर राहिले म्हणून प्रवाशी खुश झाले आणि सर्वांनी आमदार साहेबाचे हात जोडून टाळ्या वाजवत आभार मानले. आमदार राजूभाऊ तोडसाम यांनीही जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणत प्रवाशांचे मनस्वी आभार स्वीकारले. यावेळी महेश ठाकरे, मुज्जव पटेल, अरविंद जाधव, अक्षय वातिले, कमलाकर नेवारे, गोलू आणे, तिनू शेंडे, अक्षय आत्राम, निकेश तांबारे सह शेकडो नागरिक जमले होते. वाहन चालकांचे गाडीवरून नियंत्रण सुटताच वाहनचालक हा दारूच्या नशेत असल्याचा भास गाडीतील प्रवाशांना झाला. तशी आरडाओरडही होत होती परंतु वातावरण शांत झाल्यानंतर निदर्शनास आले की सदर वाहनचालकांची तब्येत अचानक बिघडली कारण कदाचित त्यांची बीपी वाढली असल्याचे बोलल्या जात होते. प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज.